अमरावती जिल्ह्याच्या पारडी गावालगत रेल्वे विभागाच्या वतीने अंडरपास रेल्वे पुलाचे गेल्या अनेक दिवसापासून काम सुरू आहे। परंतु गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरावती तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्यामुळे गावकऱ्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला। यातच पारडी गावाला लागून असलेल्या रेल्वे अंडरपासचे काम सुरू असल्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात पुलामध्ये साचले असल्यामुळे त्या ठिकाणावरून जाणे येणे गावकऱ्यांना 10वी 12वीच्या शाळकरी विद्यार्थ्यांना कठीण झाले आहे व संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती। जवळपास 10 ते 12 गावांशी असलेला एकमेकांसोबतचे वाहतुकीचे मार्ग ठप्प झाले होते। गावकऱ्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना सूचना देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही। पारडी गावालगत असलेल्या रेल्वे अंडरपासला गावकऱ्यांसोबत भेट दिली, तसेच रेल्वेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कंत्राटदारांना त्या ठिकाणी बोलवण्यात आले व सर्व अधिकाऱ्यांना बेजबाबदारपणे काम झाल्याबद्दल धारेवर धरले। तसेच जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून ताकीद दिली व संबंधित रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सुद्धा दिले। लवकरात लवकर अंडरपासमधील साचलेला पाण्याचा उपसा करून गावकऱ्यांचा वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्याचे आदेश यावेळी आमदार रवी राणा यांनी दिले। सोबतच गावकऱ्यांना येण्या-जाण्यासाठी पर्यायी मार्ग सुद्धा उपलब्ध करून दिला। आमदार रवी राणा यांनी समस्येची तातडीने दखल घेऊन गावकऱ्यांसाठी मार्ग मोकळा करून दिल्याबद्दल सर्व शाळेच्या विद्यार्थिनींनी आमदार राणा यांचे आभार व्यक्त केले। आमच्या गावचे खासदार बळवंत वानखडे हे निवडून आले तेव्हापासून त्यांनी इथे पाय सुद्धा ठेवलेला नाही आणि काय सुरू आहे, काय तातडीने काय निर्णय घ्यायला हे सुद्धा घेतले नाही। परंतु रविभाऊ राणा यांनी व्हिजिट देऊन आमच्या प्रश्नांना उत्तर देऊन तातडीने फोन केले आणि आमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि ते म्हणतात 2 दिवसांनी हा मार्ग चालू करून द्यायची मी मदत करणार आहे आणि ते 2 दिवसामध्ये चालू करून देणे असे त्यांनी म्हटलेले आहे। आणि आम्हाला विश्वास आहे की आमदार रविभाऊ राणा हे त्यांनी दिलेला शब्द पाळणार म्हणजे पाळणार आहे।